हॅलो एव्हरीवन, मी शिवानीज ऑडिओ बुक अँड व्लॉग्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते। तर आजपासून मी एक नवीन पुस्तक चालू करत आहे, मृगजया हर ब्लाइंड वर्ल्ड। मी एकदा ही बुक वाचलेली आहे, खूप जास्त इमोशनल आहे अँड खूपच जास्त सॅड होऊन जाईल ही पुस्तक ऐकाल तर। बट स्टील लव्ह स्टोरी आहे एका ब्लाइंड मुलीची आणि बाकी म्हणजे खूप सारे कठीण सिच्युएशन येते, मग ती त्याला फेस करते। ह्या सगळ्या गोष्टी थोडं मोटिवेशनल तर थोडंसं निगेटिव्ह पॉझिटिव्ह पार्ट आपण या पुस्तकामध्ये बघणार आहोत। तर मी हे पुस्तक का घेत आहे वाचायला, बिकॉज मला एका सबस्क्रायबरने हे सेंड केली आणि त्यांची इच्छा आहे की मी त्यांचं पुस्तक ऑडिओ बुक बनवावं आणि अपलोड करावं। मी म्हटलं का नाही, आता मी असंख्य पुस्तकं वाचत असते तर ऑब्वियसली यामधलं एक पुस्तक असंही, बिकॉज मी ऑल टाईम मोटिवेशनल्स आणि काहीतरी वेगळे पुस्तक वाचते असते। आज पहिल्यांदा मी हे पुस्तक वाचून दाखवणार आहे आणि या पुस्तकाचे लेखक आहेत गौरव विजय थोरात आणि यांनीच मला हे पुस्तक सेंड केलेलं आहे। सो चला आपण सुरुवात करूया। अँड येस, जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। अँड तुम्हाला ही लव्ह स्टोरी आवडली तर तुम्ही प्लीज नक्की शेअर कराल। भाग 1, तिचे अंधारातले जग। अगं उठ मृगजया, किती उशीर झोपशील अजून? सूर्य पार डोक्यावर येण्याची वेळ आली तरी ही पोरगी अजून बेडवरच लोळत पडली आहे। उठ लवकर, आज खूप काम आहेत ग। आईचा मोठा आवाज ऐकून तिची झोप तर गेलीच, पण परत आपल्याला झोप नीट येणार नाही हे पण तिने ओळखले। तिने अंगाखाली घेतलेली उशी बाजूला सारत उठली आणि आरशासमोर उभी राहिली, जो तिच्या बेडच्या जवळ लावला होता। कदाचित तिला आरशात पाहायला खूप आवडत असावं म्हणून तिने एक मोठा आरसा बेडरूममध्ये लावला असावा। छे यार, तू मला आज पण झोपेतून लवकर जागं केलं ना, मृगजया रागाने म्हणाली। तिच्या आईचा येण्याचा आवाज तिला आला। आई दरवाजात आली आणि तिने पाहिलं की मृगजया आपले केस आरशात पाहून विंचरत होती। मी आज जरा जास्त सुंदर दिसत आहे ना? मृगजयाच्या चेहऱ्यावर एक हास्य होतं, पण तिच्या आईच्या डोळ्यात पाणी आलेलं होतं। आईच्या तोंडातून बाहेर येणारा रडका आवाज दाबत, जाऊ दे ना मृगजया, आता 1 वर्ष झालं ना, जे झालं त्याचा स्वीकार केला पाहिजे ना, तिची आई म्हणाली। तुला जर वाटत असेल की एक अपघात माझी दृष्टी घेऊ शकतो तर कदाचित त्याच अपघातामुळे मला एक नवीन दृष्टी मिळाली असावी। कदाचित मी हे जग माझ्या एका वेगळ्या नजरेने पाहत आहे। मृगजया मागे न पाहता आरशातच पाहत आईला उत्तर दिले, जी तिच्या खांद्यावर हात ठेवून मागे उभी होती। आईने शेजारी पडलेले कागद उचलले। तू अजून कविता लिहिण्याचा प्रयत्न करतेस का? आई म्हणाली। त्या कधी बंद झाल्या तर चालूच असतात। बाय द वे, आज मामा येणार होता ना ग? मृगजया म्हणाली। आईने खाली पडलेली उशी बेडवर ठेवली। आज नाही, उद्या येणार आहे, पण असा पसारा पाहून त्याला काय वाटेल की तू अजून बालिश लहानच आहे। सॉरी, म्हण ना बालिश। मृगजयाने नाराज होऊन मागे पाहिलं, असं पण तिला काहीच दिसत नव्हतं, तरी ती सगळीकडे आपले मान ओवळून पाहत असे, जरी ती फक्त एक काळोखच पाहत होती। रात्रीचा भात आई किचनमध्ये परतत होती, ज्याचा वास मृगजयाला येताच आज पण तेच का? बाथरूममधून नाराज होऊन म्हणाली। वाड्याबाहेर असलेला दूध डेअरीचा आवाज वाड्यात तोपर्यंत येत असे जोपर्यंत घड्याळात 9 वाजत नाही। त्यामुळे दूध डेअरीवरचा आवाज सकाळपासूनच त्यांच्या घरात येत असे, जो मृगजयाची आजी आपला कान लावून ऐकत असे, कारण गावात काय काय चालू आहे त्याच्या चौकशीचं आजीबाईला खूप जास्त पडत असत। मृगजयाने आपल्या दरवाजामागे असलेली ती काठी, जी तिला तिच्या वडिलांनी दिली होती जेव्हा तिने आपले डोळे 1 वर्षापूर्वी एका अपघातात हरवून बसली होती। जरी मृगजयाला काठीशिवाय घरात इकडे तिकडे वावरण्याचा अंदाज आला असला तरी तिच्या आईने काठीशिवाय कोठेही जाण्यास तिला सक्त मनाई केली होती, कारण ती 2 वेळा होणाऱ्या अपघातातून वाचली होती। त्यामुळे तू काठीशिवाय कुठं जायचं नाही असं आईने स्पष्ट सांगून ठेवलं होतं। मृगजया आपल्या काठीच्या साह्याने टेबलापर्यंत पोहोचली आणि तिने आवडत नसलेला तो परतलेला भात खाऊ लागली। मृगजयाची आई, दूध घेऊन आले आहे, बाहेर या। वाड्याच्या बाहेर असलेला आकाश ओरडला। आईने दुधाचे भांडे बाहेर घेऊन येताच समोर उभा असलेला आकाशने डेअरीवरची दुधाची कॅटली खाली घेतली। आकाश मृगजयाला लहानपणापासून ओळखत होता आणि तो तिचा मित्रही होता।
असं आकाशला तरी वाटत होतं. आणि जेव्हा मृगजया दवाखान्यात होती तेव्हा तोच तिच्या जवळपास जास्त होता. त्यामुळे त्याची जवळीक फार वाढली होती. कदाचित तो तिच्या प्रेमातही पडला असावा. तसा तो दिसायलाही खूप देखणा होता आणि त्याचं वय पण मृगजयाच्या जवळपासच होतं. पण मृगजया दिसायला खूप सुंदर होती. त्यामुळे आकाशचं तिच्या प्रेमात पडणं हे खूप साहजिक होतं. तुमची मृगजया खूप लवकर उठली आज. पातेल्यात दूध ओतत आकाश समोर दिसत असलेल्या मृगजयाकडे पाहत म्हणाला, लवकर? दूध डेअरी बंद होण्याची वेळ होत आली तरी तू लवकर म्हणतोय आकाश? मला वाटतं तू पण हिच्यासारखाच आळशी दिसतोय. आकाश काय बोलणार? त्याच्या आत मृगजयाची आई तिथून दूध घेऊन निघून गेली. ते मागच्या महिन्याचे बिल करून उद्या आणू का? बाहेरून आकाशने मोठ्याने आवाज दिला, पण आतून कोणताच आवाज आला नाही. ठीक आहे, मग उद्या येतो, हलक्या आवाजात स्वतःशीच बोलत आकाश किटली घेऊन तिथून निघून गेला. संध्याकाळी तिचे बाबा घरी आलेत, जे साताऱ्यात कंपनीमध्ये काम करत होते. तसं शहर गावापासून जास्त लांब नव्हतं, पण रस्ता डोंगरमधून असल्यामुळं तिच्या बाबांना घरी यायला उशीर होत होता. मृगजयाला तिच्या बाबांचा आवाज येताच कविता बनवत बसलेली मृगजया बाहेर आली. किती उशीर केला तुम्ही? कमीत कमी दिवाळी जवळ आली आहे, म्हणून तरी लवकर या. मृगजया थोडी नाराज झाली. दिवाळी जवळ आली म्हणून ते मला थोडीच लवकर सोडणार आहेत? बाबा थोडे हसत म्हणाले. आणि हां, यावेळेस तुला तो ड्रेस घेऊन देणार आहे. कुठला माहिती आहे? अगं तोच ग, जो तू एकदा मुंबईमध्ये असताना पाहिला होता, तो लाल रंगाचा ड्रेस. आणि तू काय म्हणाली होती की तू एकदा तो ड्रेस घातला की तू पण एका कथेतील राजकुमारीसारखी दिसशील? हां, आठवला तो ड्रेस, मृगजया हलक्या आवाजात बोलली. हां, तोच ग. आज मी साताऱ्यात एका मॉलमध्ये जाताना पाहिला, जेव्हा माझ्याकडे एवढे पैसे नव्हते. पण उद्या येताना तो ड्रेस माझ्याकडे नक्की असणार आहे. बाबा आज थोडे आनंदीच होते, म्हणून कदाचित त्यांनी आज येताना भाजी मंडई आणली होती, जे ते कधीच आणत नसत. तोच आणला आणि नाही आणला तरी फरक काय पडतो बाबा? हा आता हाताला थोडा वेगळा स्पर्श लागतो. आणि काय, माझं मन आता रंगाचा भेदभाव नाही करत. ते प्रत्येक रंग एकाच नजरेने पाहते, थोड्या हलक्या आवाजात मृगजया म्हणाली. चेहऱ्यावर एक हास्य ठेवून तिनं परत बाबाच्या सुट्टीचा विषय काढला. दिवाळीला तरी सुट्टी आहे ना तुम्हाला? परत म्हणू नका, कंपनी काय माझ्या घरची आहे का? बाबांनी आपली बॅग कपाटात ठेवत हां आहे सुट्टी बाबा म्हणाली. सायंकाळ होताच कानावर फटाक्यांचा आवाज येऊ लागला, जो मृगजयाच्या कानावर पडत होता. असे तिला फटाके वाजवायला खूप आवडत होते, म्हणूनच तिने मागच्या वर्षी तिच्या मामाला भरपूर फटाके आणायला सांगितले होते. पण आता त्याचा काही विषय नव्हता, कारण तिच्या जीवनात आता आवाजालाच महत्त्व होते. अनोळखी एका नव्या जगात मी अशी ही एकटी, दूरवर नेहिती ही वाट मला, नाही कोणी सोबती. चंद्राचा एक प्रकाश राहतो त्या चांदण्याच्या भोवती, वाहणारा हा वारा मजला किती कथा येऊन सांगती. जातील सारे क्षण हे जे होते कधी सोबती, होते अनेक रंगाने सजलेले जग माझे, आज एका रंगात मी पाहती. अनोळखी एका नव्या जगात मी अशी ही एकटी, दूरवर नेहिती ही वाट मला, नाही कोणी सोबती. मृगजया आपणच बनवलेल्या कवितेत हरवत होती, जी तिची एकट्यापणाची साथीदार होती. तुला काय हवे आहे का मृगजया? आईचा मागून आवाज आला. कवितेत हरवलेली मृगजया थोडी भानावर आली. तिने आपली मान हलवत नाही असे सांगितले. तिच्या आई तिच्याकडे गेली आणि तिच्या हनवटीला स्पर्श करत तिचे तोंड आपल्याकडे फिरवले. काळजी करू नको मृगजया, देवावर विश्वास ठेव. त्याने तुझ्यासाठी एक नक्कीच जोडीदार शोधला असणार, जो तुला प्रत्येक पावलावर साथ देईल, जो तुझी साथ कधी सोडणार नाही. आणि तुला मृगजया, आई मध्येच थांबवत म्हणते, म्हणजे तू काय आता माझ्या लग्नाचा विचार करू लागली आहे काय? मृगजया कपाळावर आट्या पाडते. तुला काय वाटते माझ्याबरोबर कोण लग्न करेल? आणि जरी कोण तयार झाला तर मी का कुणाचं ओझं बनू? कुणाचं ओझं बनून जगण्यापेक्षा एकटं राहिलं नक्कीच चांगलं ना आई? आई काय बोलणार तेवढ्यात ती थोडी हसत म्हणते, प्लीज आता इमोशनल ड्रामा नको. मी तुझ्यासाठी हे स्वप्न पाहिलं होतं आणि आता नशिबापुढे काय करू शकतो आपण वगैरे वगैरे तेच डायलॉग माझे पाठ झालेत आई. तेवढ्यात आजीबाई हातात दिवा घेऊन बाहेर आल्या. घरासमोर दिवे का नाहीत लावले? काय सणसूद आहे? काही समजतं का नाही? काय बसली त्या पोरीला घेऊन? सारखं आहे का तुझं चालू? आजीबाई रागाने बोलली. आजीबाईच्या बोलण्याकडे जरी मृगजयाने दुर्लक्ष केलं तरी आजीबाईचे शब्द मृगजयाच्या आईला खूप लागले. आजीबाई आपल्या हातातील 2 दिवे घराच्या अंगणात ठेवून आत जाताना समोर तिची आई आली. आता आजीबाईला चांगलाच ताव चढला.
असं पण तिच्या सुनेने मुलीला जन्म देऊन ऑपरेशन केल्यामुळे मुलाची अपेक्षा भंग तर झालीच होती, पण देशमुख कुटुंबाचा वंश वाढवणारा कोणीच नाही हा विचार डोक्यात ठेवून आजीबाई मृगजयाच्या आणि तिच्या आईचा खूप राग करत होती. आणि आता तर आजीबाईची वाट आढळल्यावर आजीबाईने आपले डोळे मोठे करत म्हणाली, आली का आडवी सणासुदीची, चल बाजूला हो आणि थोडं घराकडे लक्ष दे, सारखी नको तिला घेऊन बसत जाऊ. आजीबाईने आपला पदर खेचला आणि खोचला आणि तिथून ताडकन निघून आत गेली. पण मृगजयाची आई आज जाऊन परत आजीबाईच्या समोर उभी राहिली. तुम्ही नेहमी तिला टोमणे का मारत असता? ती तुमची नात आहे, तुम्ही तिला एवढं परक्यासारखं का वागवता? तुम्हाला माहिती आहे का ती किती तुमची काळजी करते? आणि तुम्ही नेहमी तिला नाव ठेवत असता. आईच्या डोळ्यात जरी पाणी असलं तरी आजीबाईच्या डोळ्यात मात्र रागच होता. नात आहे ना माझी ती, पण नात कुठं आहे, नातू कुठं आहे? ही देशमुखांचा वंशच नाही चालवणार. आणि आता तर काय सगळा अंधारच दिसतोय मला यापुढे. आजीबाईंनी वरती एकटी बसलेल्या मृगजयाकडे पाहत आपले नाक मुरडत म्हणाली. पण आई आजीबाईला काय बोलणार? तेवढ्यात मृगजयाचे बाबा आलेले पाहून आई थोडी शांत झाली. मृगजय कोठे आहे? घरात आल्या आल्या बाबांनी केलेला प्रश्न जरी आजीबाईला नसला आवडला तरी वरती बसलेल्या मृगजयाने बाबांचा आवाज ऐकल्याबरोबर खाली आली होती. बाबांच्या हातात असलेला ड्रेस तोच होता जो त्यांनी काल मॉलमध्ये पाहिला होता. आजीबाईंनी ड्रेस पाहिल्याबरोबर आपले डोळे थोडे मोठे केले. हा ड्रेस किती रुपये घालवले याला? बाबांनी हातातील ड्रेस मृगजयाच्या हातात ठेवला. जास्ती नाही, 4,000. मृगजयाने त्या ड्रेसला स्पर्श करत आपला हात त्याच्यावर फिरवू लागली. तिच्या चेहऱ्यावर एक हास्य होतं. ते पाहून तिच्या आईच्या डोळ्यात आलेलं पाणी आईने हळूच पुसले. पण 4,000चा आकडा ऐकताच आजीबाईचा पारा चढला. एवढे महाग कपडे, सगळा पगार काही हिच्या कपड्यासाठीच उडवला का? तेवढ्यात दिवाळीचा बाजार 2दा आला असता. 2दा. आजीबाई आपल्या हाताची 2 बोटं नाचवत म्हणाल्या, 4,000पेक्षा माझ्यासाठी मृगजयाचा आनंद खूप महत्त्वाचा आहे, बाबांनी एका शब्दात सांगितले. आणि हे वाक्य आईच्या मनाचा आनंद वाढवण्यासाठी पुरेसं होतं. सो नेक्स्ट जो आहे पार्ट मी पुढच्या व्हिडिओमध्ये घेणार, जर या व्हिडिओला 100 व्ह्यूज आले तरच. बिकॉज व्ह्यूजवरच माझं मोटिवेशन असतं. जर मला फार कमी व्ह्यूज आले तर माझं मन नाही होत ते व्हिडिओ बनवण्याचं. आय होप की तुम्हाला समजलं असेल. जर तुम्हाला ही पूर्ण स्टोरी ऐकायची असेल तर प्लीज गाईज या व्हिडिओला तुम्ही नक्की शेअर करा. आणि यस, आवडलं तर लाईक कमेंट करायला विसरू नका. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करायचं आहे. धन्यवाद.